तर हाय हॅलो नमस्कार, मी मेघा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन पुढच्या व्लॉगमध्ये. तर चला, आज आहे किचनची साफसफाई आणि दिवसभर तेच चालणार आहे. आणि तनयला तर सुट्टी होती, त्यामुळं दुपारी ते करायला घेतलं मी. आणि तो पण हेल्प करत होता मला, कारण हे ठेवू का ते ठेवू का, हे ते मध्ये मध्ये बोलायचं चाललेलं त्याचं. मग त्याच्यासोबत बोलत बोलत म्हटलं मी पण घेते करून, माझं पण जे काम आहे तर ते सगळं आवरून घेते. तर तो म्हटला मम्मी मी तुला हेल्प करतो. म्हटलं कर. त्याला बोललेलं खेळायला जातं, तर तो काय गेला नाही. सकाळी गेला होता खेळायला. मग जेवण वगैरे आम्ही दोघांनी केलं, त्याला थोडंसं झोपवलं आणि मग दुपारनंतर मी हे सगळं किचन आवरायला घेतलं. तर आज सगळ्या किचनची साफसफाई करायची होती. आणि किचन हे नेहमी साफ आणि स्वच्छ जर राहिलं तर भारी वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं. स्वयंपाक पण करायला छान वाटतं. पण आपण 2 दिवस जेव्हा आपण किचन क्लीन करतो तर 2 दिवसांनी परत यावर धूळ बसते, हे तुम्हाला माहीतच आहे. आणि आमच्या इथं पूर्ण रोड टच आहे आणि कामं चालू आहे तिथं बरेच मंदिराचं घराचं वगैरे असं, त्यामुळं धूळ प्रचंड जमा होते. फरशी तर रोज पुसायला लागते, त्यामुळं त्याचा विषयच नाही. कारण इतकी धूळ प्रचंड, असं जरी बसलं तरी सकाळी फरशी पुसली तरी संध्याकाळी पण फरशी खूप खराब होते. तर त्यामुळे तर किचन वगैरे क्लीन हे करावं लागतं आहे नेहमी. आणि वरच्यावर तर किचन क्लीन असतंच, पण बाकीचे आपण जिथे बसतो उठतो बाहेर, हॉल किचन बेडरूम वगैरे, ते पण सगळीकडे धूळ जमा होते. त्यामुळं सगळं साफसफाई करावीच लागणार होती. मग म्हटलं आज डीप क्लिनिंग करावं म्हणून सगळे डबे रिकामे करून घेतले. ज्या डब्यांमध्ये उन्हाळी कामं होती थोडी थोडी, ती पहिली उन्हात घातली. आणि उन्हात घातल्यानंतर तांदूळ वगैरे होतं ते मग एका पिशवीमध्ये ओतून ठेवलं. आणि डबे पहिले म्हटलं मोठे घासून ठेवावं, म्हणजे जेणेकरून सुकतील आणि नंतर भरायला पण बरं पडेल. म्हणून डबे वगैरे आहेत ना, ते सगळे रिकामे करून घेतले. तर हे बघा कुरवड्या आहेत, थोड्या राहिल्यात, जातील अजून बरेच दिवस. तर सगळे पहिले डबे म्हटलं मोठे घासून घ्यावे. तर त्यानेच चाललेलं की मी तुला हेल्प करतो. मग म्हटलं कर. म्हटलं मी घासून देते, तू उन्हात हे करून ठेव, वाळत म्हणजे सुकायला ठेव. तर मी तोपर्यंत आधी चादर वगैरे ते टाकून ठेवली होती. आणि तो लक्ष ठेवत होता तिथे मागे, कोण येत नाही ना जात नाही ना, म्हणजे उन्हाळी काम वाळत घातलं आहे ना मी, म्हणजे सुकायला ठेवलं आहे त्याच्यावर. तर म्हटलं ठेव तिथे लक्ष. आणि खेळत पण होता. मग तो म्हटला मला हाक मारतो, मी येतो तुझे डबे घासून झाल्यावर. बरं म्हटलं ठीक आहे. मग दोन डबे तो घेऊन जात होता. नीट सुकायला टाकलं, त्याच्यामुळे खूप काम माझं आहे तर ते हलकं झालं. तर डबे बघा धुतल्यावर किती चकाचक आणि मस्त दिसत आहेत ना. तर चला, आपले डेली व्हिडिओ येत चाललेले आहेत, त्यामुळं काही आता हे होणार नाही, गॅप पडणार नाही. पडेल आठवड्यातून एकदा वगैरे, जर समजत नाही जमले टाकायला तर तिथे पण गॅप पडू शकतो. तर तनेच चाललेलं आता मी घेऊन जाऊ का, त्याला म्हटलं सुकू दे, तर त्यानं काय ऐकलं नाही. म्हटलं जा घेऊन. एक घेऊन जा म्हटलं तर नको, म्हटलं दोन्ही पण घेऊन दे. बरं म्हटलं ठीक आहे, नाही मग दोन्ही पण, कारण तो काय ऐकणाऱ्यातला नव्हता. मग त्याचं जेवण करत चाललं होतं, टिफिन वगैरे हे करून द्यायचं. तर चला, डबे वगैरे माझं घासून झाले, झाकण वगैरे असतात ते पहिले घासून गेले, कारण ती महत्त्वाचे असतात. तर इथे असे सुकायला ठेवले होते मी. खूप छान दिसतात आता. आणि सुकायला पण त्यानेच टाकलेत, म्हणजे मी नाही, तण्यानेच ठेवले सुकायला. आणि सगळ्यात मोठी रिस्क म्हणजे हा डबा होता, कारण तो बेसिनमध्ये बसत नव्हता तिथे. खूप म्हणजे त्याचं हे झालं, तर झाकण पण उघडता येत नव्हतं, निघताना पण बाहेर तो निघत नव्हता. मग कसं तरी त्याला व्यवस्थित धुतला आणि ठेवला सुकवायला. मग नंतर आहे तर ते बाकीचं आहे, पातेली वगैरे असतात ते घासायला घेते. आता डबे वगैरे जे तुम्हाला दिसत आहेत काचेचे प्लॅस्टिकचे, ते काय मी जास्त घासणार नव्हती, कारण ते मी घासूनच ठेवलेत मी, त्यामुळे जास्त काय घासणार नव्हती. एक डबा संपला की माझा लगेच 2 दिवसाला म्हटलं तरी तो घासून आम्ही ठेवतो, म्हणजे मी ठेवते, त्यामुळे काय त्याचा इश्यू नाही. पण जी स्टीलची वगैरे भांडी आहेत ती मी घासायला घेतली, वाट्या ग्लास तांबे वगैरे असतील ते. आणि काचेची भरणी आहे, तर त्या काचेच्या भरणीमध्ये जी दिसते तुम्हाला व्हाईट कलरची खाली, त्यामध्ये चटणी आहे अजून बरेच जाईल चटणी, तरी बरेच अजून 3-4 महिने तरी जाईल. तर आता पातेले घेते खाली आणि नंतर आहे तर ती भांडी वगैरे पहिली सगळी घासून घेते जी आहेत, आणि ती जाळ्यामध्येच ठेवणार आहे. डबे घासून झाले की सगळ्यात मोठं काम हलकं होतं. आणि ही भांडी असतात ती छोटीच असतात, जे पेला फुलपात्रे वगैरे असतात ना, वाटी वगैरे, ते हलके असतात, त्यामुळे त्याचं काही एवढं नसतं इश्यू. माझं जाळं मोठं आहे, भांडी धुवून ठेवायचं, सुकवायचं, त्यामुळे त्यात लगेच सुकतात. आणि एका जाळीमध्ये सगळी भांडी बसतात माझी, भांडी घासून झाल्यावर.
मग त्यामुळं सगळीच मी आता आहेत जी फक्त स्टीलची भांडी घासणार आहे आणि जी काचेची भांडी आहेत ती बाजूला काढून ठेवणार आहे. तर खूप दिवस आज म्हणजे हे काम आवरायला मला खूपच वेळ जाणार होता, कारण पूर्ण डीप क्लिनिंग करायचं होतं. त्यामुळं आणि एकदम ते पटापटा होत नाही, याच्यासाठी जवळजवळ 3-4 तास तरी नाही म्हटले तरी लागतात, कारण सगळं घासून सुकवायचं असतं त्यासाठी. तर सगळी भांडी आहेत तर ती मी पहिली छोटी छोटी घासून घेते. आणि मेन महत्त्वाचं त्यातलं आहे तर ते म्हणजे जो चकलीचा साचा आहे ना, तर त्याचं आहे ना, त्यात ज्यात हे असतात ना छोटे छोटे, त्याची ते वेगवेगळ्या शेपमध्ये असतं. चकलीचं एक साचा वेगळा हे ते, तर ते आहे तर ते मला व्यवस्थित ठेवायचं होतं. मेन ते महत्त्वाचं माझं काम होतं, कारण कसं आहे एक जरी हरवलं तरी मग ऐन टायमिंगला सापडत नाही. तसे माझ्याकडे आहेत तर ते 2 आहेत, एक पितळाची आहे, एक स्टीलचं आहे. त्यामुळे काही इश्यू येत नाही एवढा. तर चला, एका ह्याच्यामध्ये सगळी माझी भांडी भरलेत बसलेत. म्हणजे आता ही सगळी भांडी मी बाहेर नेऊन ठेवते जेणेकरून सुकतील, कारण ऊन आहे बाहेर आणि कडक प्रचंड ऊन पडायला लागले. त्यामुळे ते भांडी आहे तर ती एका तासात म्हटलं तरी आपली सुकणार आहेत. सगळी भांडी घासून झाली की आता महत्त्वाचं काम ते म्हणजे पेपर बदलणं, तिथलं सगळं साफ करणं हे आहे. बाकीचं आजूबाजूचं मी सगळं किचन वगैरे आहे ना, किचन ओटा वगैरे, तर ते पण मी आधीच पहिलंच साफ करून घेतलं. म्हणजे असं घासणीने घासून घेतलं. एवढं काय तेलकट नव्हतं, पण थोडेफार तेलाचे डाग पडतात ते घासला. परत जे एक्झॉस्ट फॅन असतो तो पण घासून घेतला, कारण मग नंतर जास्त खराब झालं की ते बरोबर नाही वाटत. त्यामुळे वरच्यावर घासणं गरजेचं आहे, म्हणून ते पण पहिलं घासून घेतलं. खिडकी घासून घेतली, म्हणजे सगळी साफ करून घेतली आणि एकदम चकाचक करून घेतली. मग तो पोर्शन झाला की मग हे जे कपाट आहे ना स्टीलचं, ते पण मी घासून घेतलं होतं. चांगलं स्वच्छ पाण्याने पुसून घेतलं फिनेलच्या. आणि मग हे त्याच्यावर आहेत ना ते पेपर मी टाकून घेतले. जुने पेपर आहेत ना तर ते सर्व काढून घेतले, कारण ते पण खूप खराब होतात नंतर, किंवा ग्लास वगैरे असतो ओला असतो कधी कधी, तो आपण त्याच्यावर ठेवतो मग ते डाग पडतात, ते बरोबर दिसत नाही. मग आता चला, ही बाकीची सगळी भांडी मी सुकत ठेवले. तोपर्यंत हे म्हटलं बाकीचे जे डबे वगैरे आहेत ते तरी पुसून घ्यावे, मग ते पुसून ठेवले. आता हे डबे आहेत तर याचे कसं होतं की किराणा माल आता थोडाच भरते, त्यामुळे त्यात शक्यतो डाळी वगैरे संपल्या की मी लगेच त्यामध्ये घासून ठेवते त्यांची ते ज्याच त्या जागी. चटणीची भरणी असेल, साखरेची भरणीचं डबा असेल वगैरे, सगळं ते तिथल्या तर लगेच मी घासून ठेवते संपलं की. आणि डब्यामध्ये थोडंसंच ओतते जेणेकरून परत ते लगेच ओतता येईल घासून त्यासाठी. तर आता एक साईड लावून झालेली आहे डब्यांची. जेवढा आत आहे पसारा तो पहिला आवरून घेते, जेणेकरून तिथं म्हणजे अडचण होणार नाही. म्हणून पहिले डबे जे आहेत ना ते पहिले सगळे लावून घेतले, पुसून घेतले स्वच्छ. आणि हे भरणी आहेत त्यात हे सर्व काचच्या भरण्या आहेत. तर या भरण्या खूप खरंच उपयोगाला आल्या, कारण त्या बाकीच्या भरण्या त्या डीमार्टमध्ये आणलेल्या होत्या, प्लॅस्टिकच्या आहेत. आणि काही मग ते गूळ वगैरे बघा डीमार्टमध्ये मिळतो, त्याचे पण डबे छोटे छोटे असतात, त्याचे पण डबे खूप साठलेत प्लॅस्टिकचे. मग काही ते ठेवलेत, काही वर मी ठेवलेले आहेत बॉक्समध्ये. तर काही उपयोग असेल तरच ठेवलेत, उगाच कशाला म्हटलं पसारा त्याचा. आणि हे काचेच्या भरण्या आहेत त्या मग काही जाम सॉस वगैरे असतात त्याच्या आहेत. आणि साखरेचा डबा आणि चटणीचा डबा ते सर्व मी तिथंच ठेवते. लोणचं वगैरे आहे ते. आता काय करते, ही बाकीची सुकलेली भांडी आहेत तर ती आता मांडायला सुरुवात करते. काय काय भांडी मी घासलेली, काय काय घासली नव्हती, कारण नुकतीच जाळ्यातून काढून मी भांडी ठेवली होती. आणि तीच भांडी आता नंतर लगेच जेवण झालं की लगेच दुपारी मग भांडी घासायला घेतली होती. त्यामुळं काय, जी सकाळी भांडी घासली ती मी तशीच ठेवली होती. जी बाकीची होती स्टीलची पातेली वगैरे, ग्लास हे ते सगळं मी पहिलं घासून घेतलं. आणि बघू शकता तुम्ही एका जाळ्यामध्ये माझ्या किती भांडी बसतात, तेवढी भरपूर सगळी बसतात. जेवढी आहेत ना तेवढी सगळी बसतात भांडी. फक्त मोठे डबे हे एका साईडला ठेवावे लागतात सुकवायला. बाकी छोटी भांड्याचा काहीच त्रास नसतो आणि लगेच सापडतात एकाच ठिकाणी सगळे. तर सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे हे चकलीचे वगैरे साचे आहेत ते जपून ठेवणं, कारण ऐन टायमिंगला काही सापडणार नाही. त्यामुळं मग चला, ही आता जी ताटं आहेत ना ती अशी मी वर ठेवते. जे न लागणारी भांडी आहेत ती मागे, जेणेकरून त्याचा उपयोग खूप कमी होतो. ते मागे म्हणजे इडले पात्र वगैरे, आप्पे पात्र वगैरे आहेत ते. आणि बाकीच्या प्लेट आहेत नाश्त्याच्या वगैरे ते त्या पुढं ठेवते. तर जशी सापडेल तशी भांडी मी लावत होते. म्हणजे वाटी सापडली तर वाटी लावायचे, पेला तर पेला, असं ते काय शोधत बसल्यानंतर उगाच ते दंगा म्हणजे आवाज त्याचा नाही करत बसले. आणि आता हे बाकीचे आहेत तर ती बघा एकाच साईडला लगेच मिळाली मला. ते म्हणजे आपलं जे उलथनं वगैरे असतं, भातवाडी वगैरे, रवी वगैरे आहे ना, ते सगळं मिळालं एकाच जागी. मग ते माझं असतं तर ते तिथं खालीच ठेवते मी, ग्लासच्या खाली जो कप्पा आहे ना
त्याच्याच खाली ठेवून देते, म्हणजे कसं तिथल्या तिथं लगेच घ्यायला बरं पडतं. आणि आता लागलीच हे मी आता आहे चकलीचं हे साचा, तो लगेच मी लावून घेते आणि जिथल्या तिथं त्याला पण ठेवून देते. तर हा स्टीलचा आहे, असा वरून फिरवायचा, आणि एक आहे असा प्रेस करायचा, तो पितळेचा आहे. तर तो पण ठेवला आहे मी तिथेच. आणि नंतर आता ज्या वाट्या आहेत त्या एका साईडला ठेवल्यात, पेला एका साईडला ठेवला आहे. नंतर जे किसणी वगैरे आहे ती पण मी वर ठेवली, इडली पात्र पण वरच ठेवले, कारण जे काय मला सापडणार आणि न लागणार, सापडणार म्हणजे सापडेलच पण न लागणार आहे ते. तर आता हे डबा भरून घेते. सुकलेले आहेत छान, आणि बाहेरून जेव्हा आणले सुकवून तरी मी फॅन लावला होता, फॅन खाली जरा सुकवले, कारण थोडे आत थेंब वगैरे राहतात त्यासाठी. नंतर आहे तर ते सगळे भरून घेतलं. आता मोठ्या स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलं, ते म्हणजे कुरवडी वगैरे ते लागतंच, आणि तांदळाचा डबा पण तसाच पिशवीमध्ये ठेवली. त्यामुळं पिशवी तशीच ठेवली, कारण थोडेसेच तांदूळ होते, का जास्त होतच नाही बसले. जो पापडाचा आहे तर ते पण पापड मी भरून घेतले. आणि हे सामान आहे, कुठं खोबरं वगैरे, खोबरं मला खिसून ठेवायचं होतं पण खूप उशीर झाला, त्यामुळं नाही खिसून ठेवलं. मग हे सामान जे असतं, रवा पोहे, त्याचा माझा डबा सेपरेटच असतो. मी ते काय पोहे रवा कशात ओतून ठेवत नाही, क्वचित कधीतरी ओतून ठेवते, थोडं असेल तर, पण जास्त असेल तर नाही ठेवत ओतून. आता हा मसाल्याचा डबा आहे ना, तर तो पण मसाल्याचा डबा मी भरून ठेवते. त्यामधला जो मसाला आहे ना, डीमार्टमधून एक पॅकेट आणलेलं खूप मोठं होतं, तर त्याचा मला एक सेपरेट असा भाजून गरम मसाला करून ठेवायचा आहे. बघू आता कधी टायमिंग भेटेल तेव्हा नक्की शेअर करेन तुमच्यासोबत. आता हे जे जिरं वगैरे आहे त्याला रबर लावून ठेवते, कारण ते रबर त्याचं निघालेलं तुटलं होतं त्यामध्येच. आणि लाल मिरची पावडर तर लागतेच आपल्याला, सांबार वगैरे करायचं असेल काय तर तेव्हा. डाळ ओतून ठेवली, तर डाळीचं पण झाकण नीट लावून ठेवलं, बसत नव्हतं त्याला, दुसऱ्या डब्याचं होतं. हे सगळ्यात प्रॉब्लेम असतो डबे घासल्यावर, ते म्हणजे झाकणं आदली बदली होतात. तर ती व्यवस्थित लावून घेतली. छान असं माझं किचन मस्त असं क्लीन करून झालेलं आहे, व्यवस्थित मांडणी केलेली आहे. याचा व्हिडिओ किंवा किचन टूर आहे ती तुमच्यावर लवकर शेअर करेन. आणि कसं वाटलं किचन क्लिनिंगचा व्लॉग कमेंट्स करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. ओके, बाय बाय.